श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 11 जानेवारी म्हणजेच गुरुवारी आहे मार्गशीर्ष अमावस्या. तर आपल्याला काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे, कष्ट आहे, अडचणी आहे, दुःख आहे, तर ते दूर करण्यासाठी आणि कितीही पिढ्यांचा पितृदोष असू दे तर तो दूर करण्यासाठी आपल्याला काळ्या तिळाचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अमावस्या म्हणजे काय? अमावस्या हा दिवस अजिबात वाईट नसतो. अमावस्या हा दिवस आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असतो. अमावस्येच्या दिवशी आपले पित्र हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि बघत असतात, सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरात येतात आणि बघत असतात की आपल्यासाठी कोण काय सेवा करत आहे, कोण उपाय करत आहे, हे सर्व आपले पित्र बघत असतात. बघा, ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्या प्रकारे पुढच्या प्रवासासाठी आपल्या पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते. ज्या प्रकारे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा याची गरज असते तर त्या सर्वांची गरज आपल्या पितरांना सुद्धा असते. बघा, एखादा व्यक्ती मृत पावला, व्यक्ती वारल्यानंतर आपण त्याच्यासोबत आपण आपले जे ब्राह्मण असतात तर त्या ब्राह्मणांना आपण छत्री, पायातली चप्पल वगैरे दान करत असतो. का? कारण ते आपण दान केलेल्या वस्तू आपल्या पितरांना मिळत असतात, तर त्यामुळे त्या वस्तू दान करणं गरजेचं असतं. आता हे तर थोडीशी माहिती झाली आपल्याला. पितृदोष आता का लागतात? कारण आपण ह्या वस्तू दान करत नाही आणि त्यांचा जो प्रवास असतो तर तो थोडासा अवघड होऊन जातो आणि त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात. कारण त्यांचा आत्मा शेवटी तळमळ करणारच ना, कितीही नाही म्हटलं तरी. आणि त्याचे दोष जे असतात तर ते आपल्याला लागतात. आपल्या कुंडलीत ते दोष तयार होतात आणि आपल्या मुलांच्या कुंडलीत सुद्धा हे जे काही दोष असतात तर ते दोष तयार होतात. आता ह्या चुका आपण जाणून बुजून करतो असं अजिबात नाहीये, कारण या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळे त्या चुका आपल्याकडनं होत असतात आणि त्यामुळेच हे जे काही दोष असतात तर ते आपल्याला लागलेले असतात. आता हे दोष दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. आपण भरपूर यज्ञ करतो, भरपूर सेवा करतो, भरपूर कुठे कुठे जातो, तरीही ते हे जे काही पितृदोष असतात तर ते दूर होत नाही. पण बघा, अमावस्येच्या दिवशी केले जाणारे आणि विशेषतः करून पितरांसाठी केले जाणारे उपाय हे अतिशय प्रभावी ठरत असतात. त्यामुळे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी मी जे काही उपाय तुम्हाला सांगत असते तर ते करत चला. आता लगेच तुम्हाला त्या गोष्टींचा प्रभाव जाणवेल असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण हे उपाय आपल्याला वारंवार प्रत्येक अमावस्येला करावे लागतात. त्यावेळेसच त्याचे जे दोष असतात तर ते हळूहळू कमी व्हायला लागतात. तुम्ही एकदा उपाय करणार आणि नंतर परत त्या गोष्टींकडे बघणारच नाही असं अजिबात चालत नाही. त्यामुळे नेहमी वारंवार प्रत्येक महिन्यातील अमावस्येला आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात. आता काळ्या तिळ तुम्हाला माहिती कोणासाठी असतात तर ते आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. तर याच काळ्या तिळाचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा बघा, तुम्हाला एक 4मुखी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. 4मुखी दिव्यामध्ये प्रज्वलित करत असताना त्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचं तेल वापरा. आता मोहरी नसेल तर मग तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता तर ते तुम्ही तेल त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला खाली आसन द्यायचं, म्हणजे एखादी प्लेट घ्या, प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे ठेवा आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. आता दिवा कोणता घ्यायचा तर कोणताही घेऊ शकता, मातीची पंती घेऊ शकता किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. आणि हा दिवा कुठे लावायचा आहे? घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तुमच्या घराच्या जी आपली उजवी साईड असते घराची, आपल्या मुख्य दरवाजाची जी उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तिथे ठेवायचा आहे. तुम्हाला तुमचा चेहरा दक्षिण दिशेला करायचा आहे. तुमच्या पितरांची क्षमा याचना मागायची आहे. झालेल्या जे काही अपराध आहेत तर ते माफ करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि जे काही माझ्या जीवनातील कष्ट, दारिद्र्य, दुःख, अडचणी आहेत तर ते दूर होऊ दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करायचा आहे. नक्की करून बघा, नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनुभव येईल. त्यानंतर दिवा थंड झाल्यानंतर
हा जो दिवा आहे स्वच्छ करून तुम्ही तुमच्या घरासाठी परत यूज करू शकता। जर गव्हाच्या पिठाचा तयार करून घेतला असेल तर निर्माल्यामध्ये टाकून द्या। जे वात वगैरे शिल्लक असेल तर ते सुद्धा बाकीचे साहित्य थंड झाल्यानंतर म्हणजे दिवा भिजल्यानंतर ते साहित्य तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो आपल्या पितरांसाठी काळ्या तिळाचा उपाय तो करायचा आहे। बघा, ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते। आपला जो 1 महिना असतो तर तो आपल्या पितरांचा 1 दिवस असतो। तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा, कारण त्यांना सुद्धा ज्या प्रकारे आपल्याला त्रास होतो तर त्यांना सुद्धा त्रास होत असतो। तर त्यामुळे ह्या गोष्टी करत चला, नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल। चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।